साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। इतिहासात पहिल्यांदाच गोकुळ दूध संघावर प्रशासक राज। अंगारकी संकष्ट निमित्त आज दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी। भंडारात पोल्ट्री फार्मचा भन्नाट पॅटर्न, 44 अंश तापमानात कोंबड्यांची केली कूल काळजी। आणि ते 50 दिवस ही कादंबरी पुन्हा एकदा अभ्यासक्रमात, नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर प्रथमच प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्या असून साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। प्रशासक मंडळ फक्त दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यावर भर देणार असून चौकशी हा त्यांचा कार्यक्षेत्रात नसल्याचं सुद्रिक यांनी स्पष्ट केलंय। काल माझ्यासह 4 इतर सदस्य असे 5 जणांची प्राधिकृत अधिकारी समिती नियुक्त केलेली आहे। पूर्वीच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला असल्यामुळे संस्थेचं कामकाज पुढे सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं कायद्यातील तरतुदीनुसार ही व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे समितीनं पदभार स्वीकारून त्याप्रमाणे कामकाज सुरू केलेलं आहे। संस्थेची आणि संघाच्या सर्व प्रकल्पाची माहिती घेऊन त्याच्यामध्ये चालू असणारं कामकाज चांगल्या गतीनं आणि चांगल्या पद्धतीत पुढेही चालू राहील या पद्धतीत समिती काम करेल आणि नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडून नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे हा पदभार सोपवला जाईल। यानंतर अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। राज्यभरातून आलेल्या भक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या असून मंदिर परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमलं होतं। विशेष महापूजा आणि आरतीचं महाआयोजन करण्यात आलं असून वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस आणि स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि आपण आता श्रीमंत दगडूशेठ पुण्यातील जे सुप्रसिद्ध मंदिर आहे, भक्तांचे जे सर्वात जास्त आवडीचे ठिकाण आहे ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आहोत आपण। आता आपण पाहू शकतो मंदिरात, आपण पाहू शकतो सकाळपासूनच भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे मंदिर सकाळी 3 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। 3 वाजल्यापासून जे पुणे शहरातील असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक पुणे शहरात येत असतात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं गणपती बाप्पाचं एक दर्शन घेण्यासाठी, गणपती बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी हजारो किलोमीटर लांबून लोक येतात। आपण पाहू शकतो सकाळपासूनच मंदिरात भक्तिभावाचं आपल्याला वातावरण पाहायला मिळतंय। तसंच आपण पाहू शकतोय विद्युत रोषणाईने सुंदर असं मंदिर नटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या झेंडूंच्या फुलांनी सुंदर असं मंदिर आपल्याला सजलेलं पाहायला मिळतंय। सुंदर असं साजेसं रूप आपल्याला पाहायला मिळतंय श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात। खरं तर उन्हाळा चालू आहे, मात्र तरी देखील भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। गणपती बाप्पाचं सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासूनच आज सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। खरं तर पुण्याची असू किंवा महाराष्ट्राची रीत आहे, कोणतेही सण असू दे किंवा कोणताही एक चांगलं सण असू दे, या ठिकाणी नेहमीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गणपती बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी लोक या ठिकाणी लांबून येत असतात। आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आज खरं तर अंगारकी चतुर्थी आहे, या निमित्ताने सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी आपल्याला श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पाहायला मिळते। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट। यानंतर भंडारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका 44 अंशांवर पोहोचला असताना कुक्कुटपालन व्यवसायासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। मात्र तुमसर तालुक्यातील लेंडेझरीत एका पोल्ट्री फार्मरने यावर प्रभावी उपाययोजना शोधली आहे। शेडवर पेंढी टाकून स्प्रिंकलरने पाणी फवारणं, ओल्या गोण्या लावून थंड हवा निर्माण करणं, मोठे फॅन्स आणि पिण्याच्या पाण्यात इलेक्ट्रॉलचा वापर अशा उपाययोजनांमुळे कोंबड्यांना एसी सारखा गारवा दिला जातोय। याच नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे उष्णतेमुळे होणारं नुकसान टळत असून हा पॅटर्न इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतोय। यानंतर पुण्यातील सदाशिव पेठ येथील अक्षरवेल सभागृहात राज युवा प्रकाशनाने 100 पुस्तकांच्या प्रकाशनाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केलाय। या कार्यक्रमाला 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे तसेच मभा चव्हाण उपस्थित होते। यावेळी धुमस, हुंकार काळ्या आईचा,
फिनिक्स भरारी अंतर्मनाची, पंढरीची वारी आणि रामदूत हनुमान या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. अमरावतीत 50 दिवस ही कादंबरी आता पुन्हा एकदा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिलेत. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या न्यायालयीन लढ्यानंतर हा निर्णय झाला असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला आपला आधीचा निर्णय आता मागे घ्यावा लागलाय. लेखक पवन भगत यांच्या या कादंबरीत कोरोना काळातील सामाजिक वास्तव मांडण्यात आलं होतं. न्यायालयाच्या याच निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थी संघटनांनी याचं स्वागत केलंय. डोके, राज्य सचिव AISF महाराष्ट्र, गेल्या 4 एप्रिल रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने निर्णय घेतला की BA सेकंड इयरला 4th सेमिस्टरला अभ्यासक्रमासाठी असलेली ते 50 ही कादंबरी त्यांनी अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला व त्या जागी दुसरी कादंबरी अचानकपणे लावण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. परंतु परीक्षा तोंडासमोर असताना विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय खूप अत्यंत अन्यायकारक होता आणि विद्यार्थ्यांच्या तोंडासमोर एक प्रश्न निर्माण झाला होता की आम्ही इतक्या दिवसात हा अभ्यास कसा करणार. म्हणून जेव्हा विद्यार्थी AISFकडे आलेत आणि त्यांनी हा सगळं आम्हाला सांगितला तेव्हा आम्ही कुलगुरूंकडे गेलो आणि त्यांना मागणी केली की त्यांनी ही कादंबरी तुर्तास रद्द न करता ही कायम ठेवावी. परंतु त्यांनी पाहिजे तसा रिस्पॉन्स यावेळी दिला नाही. म्हणून AISFने विद्यार्थ्यांना घेऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली व 4 मे रोजी हायकोर्टाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लावला आणि यामध्ये AISFला आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या बाजूने हा निकाल हायकोर्टाने लावलेला आहे आणि विद्यापीठाच्या तोंडामध्ये ही खूप मोठी चपराक आज बसलेली आहे आणि AISF यापूर्वीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी लढत होती आणि यानंतरसुद्धा विद्यार्थ्यांसाठी लढत राहील. ते 50 दिवस या कादंबरीमध्ये लेखक पवन भगत यांनी सरकारविरोधी या व्यवस्थेच्या विरोधी लिखाण केलेलं होतं. म्हणून ही कादंबरी हटवण्याचा काही संघटनांनी व काही लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला, विद्यापीठाला निवेदने दिली आणि यावरून विद्यापीठाने ही कादंबरी अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यानंतर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटर परिसरात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उतरून धाडसी कामगिरी बजावली आहे. 44 अंशांच्या प्रखर उष्णतेत भात पीक करपण्याच्या स्थितीत असताना आपली व्यवस्थापन विभागाच्या मदतीने बोटीद्वारे या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली आहे. लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने त्यांनी ही कामगिरी केली आहे. सोबतच वेळेत वीज पुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील टळलंय. भात पिकाला नवसंजीवन मिळाल्याची माहिती सुद्धा मिळते. मी यशवंत सोनकुसरे, जिल्हा परिषद सदस्य, गणेशपूर क्षेत्र. आमच्या क्षेत्रात साहुलीवरून वीज पुरवठा कृषी पंपाला केला जातो आणि कृषी पंपाला वीज पुरवठा करणारी सप्लाय जी लाईन आहे ते गोसेखुर्द बॅकवॉटरच्या पाण्याखाली गेलेली आहे आणि अशा परिस्थितीत मागील 4 दिवसापासून आमच्या या भागातल्या कृषी पंपाला वीज पुरवठा करणारी लाईन ही तार तुटल्यामुळे बंद होती. परंतु पाण्यात तार तुटले आणि तिथं जाणं जीवावर बेतण्यासारखं होतं. अनेक शेतकऱ्यांचा आम्हाला फोन आले, वीज वितरक मंडळाचे अधिकाऱ्यांचे फोन आले की भाऊ आम्ही तिथं तार कसे लावायचे. मग आम्ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नामदास सर यांच्यासोबत संपर्क साधून बोटची व्यवस्था करून दिली, त्यांच्या स्टाफची व्यवस्था करून दिली. वीज विभागाच्या मंडळाच्या कर्मचारी, अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनच्या लोकांनी जाऊन पाण्यात बोटद्वारे जाऊन पाण्यात ते कंडक्टर जे तार तुटले होते ते तार लावले आणि वीज सुरळीत केली. आणि आमच्या भागात जे 4 दिवसापासून धान पीक जे करपत होता त्याला पाणी संजीवनी दिलं. परंतु प्रश्न असा आहे की एखादा अडचण आली तर त्यासाठी अख्ख्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची मदत घ्यावी लागते. त्याकरिता ही लाईन लवकरात लवकर शिफ्ट व्हावी. गोसेखुर्दनी जी त्यांची जबाबदारी आहे गोसेखुर्दनी लवकरात लवकर पार पाडून या लाईनच्या शिफ्टिंगचा एस्टिमेट वीज वितरक मंडळ मार्फत जमा करण्यात आलेला आहे, त्यांना देण्यात आलेला आहे. तर ते लवकरात लवकर त्यांनी वर्क एक्झिक्यूट करून ही लाईन आहे ही वर शिफ्ट करावी. एवढंच या आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो.
अमरावती जिल्ह्यातील खोलापूरमध्ये महिलांशी गैरवर्तन आणि मारहाणीच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी शिष्टमंडळाशी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचं सांगत त्यांनी पोलीस गस्त वाढवण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय. आज खाटीक महासंघातर्फे त्यांचे आणि सत्तूर सेनेच्या वतीनं आज आम्ही इथे आलो. कारण कोल्हापूर इथे एक 5-6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की खाटीक समाजाची एक महिला दुसऱ्या चर्मकार समाजाच्या महिलेसोबत संध्याकाळी 8 वाजता जेवण झाल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम माणसांनी त्यांना टॉन्टिंग करणं सुरू केलं. त्यांनी हटकलं तेव्हा त्यांच्या शरीराला हात लावला आणि त्यांनी जेव्हा नवऱ्याला फोन केला, नवरा आणि बाकीचे लोक धावत आल्यानंतर ते मुस्लिम समाजातले 4ही जण आक्रमक झाले. त्यांनी विटांनी दगडांनी मारा सुरू केला. त्या महिलेला अनेक ठिकाणी स्पर्श करून तिला ढकललं आणि त्याच्यामध्ये तिचा दात पडला, हनवटी फुटली आणि त्यामुळे ती महिला गंभीररित्या जखमी झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती गर्भवतीसुद्धा आहे. आणि त्यानंतर पोलिसांनी 2 आरोपीला अटक केली, नंतर ॲट्रॉसिटी लावली, उर्वरित 2 आरोपीलाही अटक केली. परंतु कोल्हापूर येथे अतिशय मोठी दादागिरी मुस्लिम समाजाची सुरू आहे आणि रेतीचे धंदे, अवैध गुटखा किंवा गो तस्करी आणि या धंद्याच्यामुळं तिथे हिंदू समाजामध्ये विशेषतः खाटीक समाज जो मुस्लिम वस्तीच्या जवळ राहतो त्याच्यामध्ये भीतीची भावना आणि असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे त्या खाटीक समाजाच्या लोकांनी ठरवलं असतं तर तिथे दंगलसुद्धा झाली असती. परंतु ते शांततेने त्यांनी प्रतिकार केला आणि पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला. आज सगळे खाटीक समाजातले अमरावती जिल्ह्यातले बांधव आणि महिला पण आहेत त्या एकत्र झाल्या आणि आता पोलीस अधीक्षकांना आम्ही भेटलो आणि पोलीस अधीक्षकांनी म्हणजे सगळ्यांचं आमचं समाधान झालं. बीड जिल्ह्यात खतांच्या वाढत्या दरांमुळे शेतकरी आता अडचणीत सापडलाय. यामध्येच ठाकरे गटाने याविरोधात आक्रमक भूमिका सुद्धा घेतली आहे. शिरूर कासर येथे तालुका प्रमुख सोपान मोरे यांनी 2010 आणि 12च्या तुलनेत खतांचे दर दुप्पट झाल्याचं सांगत शेतीमालाच्या किमती मात्र वाढल्या नसल्याचा सवाल उपस्थित केलाय. वाढता उत्पादन खर्च आणि स्थिर उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ बिघडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात आज पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. इंधन तुटवड्याच्या अफवेमुळे वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर धाव घेतल्याने अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं. यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी तर नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावीच लागली. दरम्यान इंधनाचा प्रत्यक्ष तुटवडा आहे की नाही किंवा या केवळ अफवाच आहेत याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत. मी स्वतः शेतकरीच आहे. मी डिझेल न्यायला आलेलो आहे. तर इथं दिवसभर उभा राहावं लागायला उन्हात कॅन घेऊन आणि डिझेल भेटायला गेले आम्हाला. डिझेल नसल्यामुळं शेतीचे काम ट्रॅक्टरला करणं अशक्य व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं आता डिझेलला दिवसभर उभं राहायचं आणि संध्याकाळी जाऊन ट्रॅक्टर चालू करून नाईटला कामं करायचे. शासनाकडं एकच मागणी की शेतकऱ्याला डिझेल व्यवस्थित पुरवलं जावं एवढीच मागणी. कारण की शेतीतले कामं अडथळा येणार नाही शेतीतल्या कामाला. पुण्यातील धानोरी परिसरात कोयता गँगचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळाला. गोकुळ नगरमध्ये मध्यरात्री 2 अज्ञात तरुणांनी हातात कोयते घेऊन अनेक वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली आहे आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील चौफुला या ठिकाणी सध्या सर्व्हिस रोडचं काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी योग्य खबरदारी किंवा सुरक्षेचे उपाय नसल्यामुळे एक कार थेट रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. महामार्गाचं काम सुरू असताना वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीयेत. त्यामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.